नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजही तसेच उद्याही पावसाचा जोर टिकून आहे. तो पाऊस कोणत्या भागात कसा पडेल याचा थोडासा आढावा बघूया. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. राजस्थानातून उष्णतेचे वारे थोड्या दिवसात चालू होणार आहेत, व्हायला सुरुवात होणार आहेत. आणि तिकडून सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा या मॉडेलनुसार म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येलो अलर्ट आहे. जेणेकरून पावसाचा जोर आहे आणि कर्नाटकात ऑरेंज अलर्ट आहे जास्ती पावसाचा. आता या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर अकलूज, सातारा, नगर, तसेच छत्रपती संभाजीनगर, करमाळा, जामखेड, डाऊन, बीडचा काही परिसर या भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. श्रीरामपूर, मनमाड, वैजापूर, चाळीसगाव, मालेगाव, धुळे आणि ह्या भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. बाकी उर्वरित भागात सर्व भागातून बघायला गेलं तर रानगाव परिसरासह मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. नंदुरबार, नवापूर, साक्री आणि इकडे भागात नाशिक परिसरात इगतपुरी, जुन्नर, कल्याण, डोंबिवली या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर पावसाचा जोर काही अंशी पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा आहे. त्यात चिपळूण, गोरेगाव, चिपळूण हा परिसर येतो आणि रत्नागिरी आणि राजापूर, कोल्हापूर, सांगलीचा काही परिसर हलक्या पावसाची शक्यता दाखवत आहे. सांगली, कोल्हापूर, राजापूर, जत, निप्पाणी, सावंतवाडी म्हणजे गडचिरोली, सिंधुदुर्ग परिसरामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. विटा, वडूज, जतचा उत्तर साईडला भाग, पंढरपूर, सोलापूरचा भागामध्ये पाऊस हलक्याचा आहे. वडूज आणि पंढरपूर पट्ट्यात आणि इकडे इंदापूर, डाऊन, करमाळ ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. एकंदरीत पाहता मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक आहे या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर. आणि जळगावला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. जळगावच्या उत्तर साईडला पावसाची शक्यता चांगली आहे. चिखली, खामगाव, अकोला ह्या भागात मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. अचलपूर, वारुड ह्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर खाली दक्षिणेकडे अमरावतीची दक्षिणेकडे पाहायला तर अमरावती, अकोला सुद्धा पावसाची शक्यता चांगला आहे. वाशिम, यवतमाळ या भागात सुद्धा पावसाची शक्यता मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया परिसरात सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. इकडे चंद्रपूर या भागातून पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे. आणि ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर संपूर्ण उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत पाहता उद्याचा अंदाज तो सुद्धा पावसाची शक्यता चांगलंच दाखवत आहे. उद्याही चंद्रपूरचा परिसर, यवतमाळ, उसाड ह्या भागातून पावसाचा जोर टिकून राहणार आहे. आणि इकडे मजलगाव, काळीज, बीड, इकडे पंढरपूरचा सोलापूर पट्टा, जतचा उत्तरेस, इंडीचा कर्नाटक भाग आणि उमरखेड आणि आदिलाबाद, निर्मळ ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि चंद्रपूर, वाणी ह्या पट्ट्यात पावसाचा जोर टिकून आहे. कापशी परिसरात पावसाचा जोर चांगला आहे. उमरेड परिसरात पावसाचा जोर हलका मध्यम दिसून येत आहे. एकंदरीत पाहता आजचा तसेच उद्याही पावसाचा जोर दिसून येत आहे. आणि सिल्लोड, चिखली परिसरात सुद्धा पावसाचा जोर टिकून आहे. उद्याही पाऊस तिथे असणार आहे. जळगाव, धुळे, मालेगाव या भागात पावसाचा जोर थोडासा कमी आहे उद्या. आणि सिल्वास, नाशिक, वाडा या परिसरात सुद्धा पावसाचा जोर आहे. डोंबिवली, गोरेगाव, चिपळूण या कोकणपट्टी भागात, रत्नागिरी साईड ह्या भागात सुद्धा पावसाचा जोर मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, जतपट्ट्यात पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसून येतो. आणि दुपारनंतर सांगली आणि जतच्या उत्तरे बाजूस, कोल्हापूरच्या पश्चिम बाजूने जोर वाढून वडूज, पंढरपूर, डाऊन, बारामती, करमाळा, नगर, बीड ह्या भागातून जालना,
छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, शिल्लोड या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर जास्त दाखवते, म्हणजे रात्री पाऊस चांगला असणार आहे त्या साईडला. सर्वच ठिकाणी पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात आहे, पण ह्या पावसामध्ये जोरदार पावसाचा जोर कुठं आहे तो आपण आता थोडासा बघितलेला आहे. बाकी सर्वत्र स्थानिक वातावरण बनून पावसाची सर्व महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा जसं लातूरच्या दक्षिणेकडे कलबुर्गी, बिदर, परत इकडे बागलकोट, विजापूर, मन्नाटी ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि इकडे बेळगाव साईडला सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या.